तर आत्महत्येपूर्वी धनंजय नागरगोजे यांनी आपल्या लेकीसाठी एक पोस्ट लिहिली आहे, पाहूया. श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. तुला मी एकट्याला सोडून जातोय. तुला अजून काही कळत नाहीये. तुझं वय आहेच किती? 3 वर्ष. तुला काय कळणार? बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावलाय. विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावलाय. मला हे हाल हाल करून मारणार आहेत. मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष झाली काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या खालची जमीनच सरकली आणि त्यातून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा, हे सगळे राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू? माझ्यापाशी कोणताच पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. विक्रम बाबूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड, हे सगळेजण माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, कारण यांनी मला खूप त्रास दिलाय. त्यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवतोय. आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा. सर्वांना माझा शेवटचा रामराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.